रसिको नमस्कार. प्रेमाचा प्रवास आकर्षणापासून सुरू झाला, आठवणींनी फुलला, समर्पणाने परिपक्व झाला, विरहाने गहिरा झाला, संघर्षाने मजबूत झाला आणि गूढतेने अधिक सुंदर झाला. आता आपण येऊन पोहोचलो आहोत या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर, परिपूर्णता. रसिको, परिपूर्णता म्हणजे कधीही न संपणारी आनंदाची गोष्ट नाही ना, ती एखादी परीकथा आहे. परिपूर्णता म्हणजे प्रेमाच्या प्रत्येक रंगाला स्वीकारणं, त्याच्या आनंदाला, त्याच्या वेदनांना, त्याच्या शांततेला आणि त्याच्या अपूर्णतेलाही मनापासून कवटाळणं. या टप्प्यावर प्रेमाला कोणत्याही नावाची गरज उरत नाही, कोणत्याही वचनांची गरज उरत नाही, काहीही सिद्ध करण्याची गरज उरत नाही. कारण प्रेम आता नातं राहिलेलं नसतं, तर ते जीवनाचा एक श्वास बनलेलं असतं, जिथे एकमेकासमोर शांत बसणंही संवाद असतो, एकमेकांच्या डोळ्यांत पाहणंही प्रार्थना असते आणि एकमेकांच्या अस्तित्वात स्वतःला शोधणं हीच परिपूर्णता असते. रसिको, खरं प्रेम कोणत्याही व्याख्येच्या पलीकडे जातं. कारण प्रत्येक प्रेमकथा वेगळी असते, प्रत्येक नात्याची भाषा वेगळी असते आणि प्रत्येक हृदयही प्रेमाला वेगळ्या पद्धतीने अनुभवत असतं. म्हणूनच प्रेमाला शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला की ते अपुरं वाटतं. कारण प्रेम हे समजावून सांगण्याची गोष्ट नाही, तर ते फक्त जगण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट आहे. या अंतिम टप्प्यावर प्रेम फक्त भावना राहत नाही, तर ते एक शांत समाधान बनतं, एक विश्वास बनतं, एक प्रार्थना बनतं आणि कधीकधी स्वतःच्या अस्तित्वाचाच एक भाग बनून जातं. कदाचित आज तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यासोबत असताना वेळ थांबल्यासारखा वाटतो आणि दूर असतानाही तिची उपस्थिती मनात कायम असते. जर असं असेल तर समजून घ्या, तुम्ही प्रेमाच्या या अंतिम टप्प्याला स्पर्श केला आहे. सक्षम फिल्म कंपनी प्रस्तुत, चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक दिलीप भोसले सादर करीत आहेत प्रेम म्हणजे एक प्रवास, 7 टप्प्यांचा, 7 भावनांचा आणि एका अशा अनुभवाचा ज्याला शब्द नाहीत, फक्त हृदय आहे. कारण प्रेम म्हणजे कोणाला मिळवणं नाही, तर कोणाच्या अस्तित्वात स्वतःला शोधणं. प्रेम म्हणजे व्याख्या नाही, तर प्रेम म्हणजे एक अनुभव, एक सुंदर, नाजूक आणि मनाच्या गाभाऱ्यात अलगद उतरलेली भावना. या भावविश्वाला आपल्या संकल्पनेतून आणि लेखनातून शब्द दिले आहेत रुपाली मठपती यांनी. ऐका आणि मंत्रमुग्ध व्हा. या वास्तवतेचे भान नसणं म्हणजे प्रेम असतं. केवळ वास्तव नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचंच भान हरपून जाणं म्हणजे प्रेम असतं. कधीच पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांना खतपाणी घालणं म्हणजे प्रेम असतं. आणि त्याच अशक्य स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जन्मभर धडपडणं म्हणजे प्रेम असतं. तुझ्या मनातलं कळायला मला शब्दांची गरज न भासणं म्हणजे प्रेम असतं. माझ्या हृदयातलं तुला कळावं म्हणून मी डोळे बंद करणं म्हणजे प्रेम असतं. तुझी वाट पाहण्याची सवय लावून घेणं म्हणजे प्रेम असतं. तू कधीच परत येणार नाहीस हे माहीत असतानाही शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहणं म्हणजे प्रेम असतं. तुला मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं म्हणजे प्रेम असतं.
आणि त्या प्रयत्नात उगीच स्वतःला हरवून बसणं म्हणजे प्रेम असतं. वसंतात कोकिळेनं गाणं म्हणजे प्रेम असतं. श्रावणातल्या ऊन पावसाचा तो पाठ शिवणीचा खेळ म्हणजे प्रेम असतं. शिशिरात वसुंधरेने धुक्याच्या दुलया पांघरणं म्हणजे प्रेम असतं. वर्षा ऋतूत मोरांनी स्वतःचा पिसारा फुलवून बेहोश होऊन नाचणं म्हणजे प्रेम असतं. या आपल्या चिमण्या विश्वातलं सुख शोधणं म्हणजे प्रेम असतं. हे कशासाठी जगतोय या प्रश्नाचं तू हे उत्तर शोधणं म्हणजे प्रेम असतं. गुलाबाच्या काट्यांनाही कुरवाळणं म्हणजे प्रेम असतं. खरं सांगू, बाभळीच्या झाडावरच्या फुलांनाही तितक्याच आतुरतेने पाहणं म्हणजे प्रेम असतं. नुसत्या स्पर्शाने शरीर मोहरल्यासारखं होणं म्हणजे प्रेम असतं. केवळ तुझ्या एका दर्शनानं माझ्या जगण्याला नवचैतन्य लाभणं म्हणजे प्रेम असतं. पडताना एकमेकांना आधार देणं म्हणजे प्रेम असतं. आणि त्याच आधारानं आभाळाला भिडण्याची नवशक्ती लाभणं म्हणजे प्रेम असतं. आकाशातील विजेने वृक्षाला भेटायला येणं म्हणजे प्रेम असतं. आणि त्या भेटीची उत्कटतेनं वाट पाहून तिच्या एका मिठीत स्वतः भस्म होणं म्हणजे प्रेम असतं. भावनेच्या भरात असं वाहून जाणं म्हणजे प्रेम असतं. तुझ्यासाठी आकाशातले तारे मोजत बसणं म्हणजे प्रेम असतं. शेवटी तुला मिळवणं म्हणजे प्रेम असतं. नाही, तुझ्यासाठी तुझा कायमचा त्याग करणं म्हणजे